काय? आत्या हो, माझ्याकडून गिफ्ट त्या घ्या. कसं आहे ना, तुमचं नवीन लग्न झालंय पण तुम्ही हनीमूनलाच गेलेला नाही आहात. तुम्ही या जंजाळामध्ये अडकून पडलात. अरे अक्षय, हेच दिवस महत्वाचे असतात. नवरा बायकोंनी एकमेकांचं नातं घट्ट करायचं असतं, नाहीतर पुढे गडबड होते. तेव्हा जा, मस्त एन्जॉय करा. त्या आणि तिथून परत आल्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक गिफ्ट देणार आहे. आणखी एक गिफ्ट? अगं आता काय चाललंय? आत्या, तुझं प्रेम, तुझी माया बघून भारावून आलंय का? आमची कोणीतरी काळजी करतंय, ही फिलिंगच खूप छान आहे. नाही का श्रावणी? हो. आता खरंच तुम्हाला थँक्यू कसं म्हणावं कळतच नाहीये. थँक्यू म्हणायचंच नाहीये. तुम्ही सुद्धा माझेच आहात. तुमची मॉम असती तर तिने सुद्धा असंच केलं असतं ना. तेच मी करते. आणि हो, तुम्ही फक्त प्रश्न विचारायचे नाहीत बरं का, तुम्ही फक्त आता लाड करून घ्यायचे. चला मग मस्तपैकी युरोपला जा आणि फ्रेश होऊन या आणि नवीन गिफ्टला न्याय द्यायला तयार राहा. आणखी कुठलं गिफ्ट आहे? सांगते, ये बैस. माझ्या कंपनीची एक नवीन विंग मी तुझ्या हवाली करणार आहे. काय? आत्या खरंच? हो. आणि एक लक्झरीज अपार्टमेंट देऊन तुमचा संसार नव्याने थाटून देणार आहे. चला मग, लाईफ मस्त एन्जॉय करा. कुणाचा कसलाही विचारही करू नका. काय? आत्या पाया पड. अरे बापरे. औक्षवंत व्हा. एवढ्यानं काहीच होणार नाहीये बरं का. म्हणजे? एक बंद असलेली कंपनी देते मी तुला अक्षय. तिकडे तुला काय उड्या मारायच्या तर मारत राहा. तुला तिथे इतकी गुंतवून ठेवेन की मूळ कंपनीमध्ये मी काय करते त्याच्याकडे तुझं लक्ष सुद्धा जाणार नाही. कशी ग माझी गोजीरवाणं बाळती. नक्की काय प्लान आहे या शकुताईचा? आई, खूप त्रास होतोय का? थांबा, डॉक्टर येतीलच आहे एवढ्यात. तुम्हाला थोडंसं पाणी हवंय का? थांबा हा, संजय घेऊन येतोय डॉक्टरांना. हे बघा, आला संजय. ताईसाहेब, डॉक्टर आले का? हा, डॉक्टर डॉक्टर या. त्यांना ना श्वास घ्यायला जरा त्रास होतोय डॉक्टर.
आत्ता मी त्यांना गोळ्या लिहून देतोय, पण घरात यांना काही मानसिक तणाव आहे का? कसं आहे ना डॉक्टर, आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये ताणतणाव असतोच ना, तसा आमच्याही आहे. अगदी बरोबर आहे, पण हा मानसिक ताण औषध गोळ्यांनी जाणार नाही. एकतर ज्यामुळे हा ताण आहे तो संपवला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मिळून काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? त्यांना या घरापासून, इथल्या तणावापासून दूर नेलं पाहिजे. त्यांना आरामाची अत्यंत गरज आहे. हवा पालट करण्यासाठी यांना कुठेतरी बाहेर थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जा. तिथे त्यांचं मनही शांत होईल आणि स्वच्छ मोकळ्या हवेमुळे त्यांना होणारा ब्रिथिंगचा त्रासही नाहीसा होईल. टेन्शनपासून लांब गेल्या तरच त्या रिलॅक्स होतील. त्यामुळे तुम्ही ताबडतोब प्लॅन करा, नाहीतर त्यांचा त्रास इथे वाढेल. ठीक आहे डॉक्टर, आम्ही जरा बोलतो. तुम्ही जरा बाहेर थांबता का थोडा वेळ? शुअर. मी येतेच तोपर्यंत. हो हो चालेल, या. थांबा. हो. अरविंद, मला काय वाटतं, या वयात आईंना असं एकटं पाठवणं बरोबर नाही. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, कारण श्रेयसला सांभाळायला मला इथे थांबावं लागेल. तर तू जाऊ शकतोस का त्यांच्याबरोबर? नाही म्हणजे डॉक्टर म्हणतात की ताबडतोब प्लॅन करा. या वयात आपण आईंची काळजी घेतली पाहिजे ना. आज यशोधरा असती तर. नाही ताई, यशोधरा नसली तरी मी आहे ना. तो आईसारखा सांभाळ केला त्याने माझा. जबाबदारी, अटॅचमेंट आहेच. जेवढी यशोधराची अटॅचमेंट होती ना तेवढीच माझी आहे. मी घेऊन जाईन आईला. आई तुम्ही सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? महाबळेश्वर, स्वित्झर्लंड? तुम्ही फक्त नाव घ्या, मी तिकीट बुक करतो. सांगा. परदेशात जवळ जवळ जाऊ कुठेतरी. ठीक आहे, तुम्ही काय ते ठरवा. मी औषधं मागवते. मॅडम मी बरोबर बोललो ना, जसं ठरलं होतं तसंच? एकदम बरोबर बोलात, आणि त्याचं बक्षीसही तुम्हाला तसंच मिळणार आहे. हे घ्या.